कढईत मीरा चकल्या तळणार. गरम तेल, त्याची वाफ या चिमणीत जाणार आणि चिमणीत ठेवलेला फुगा त्या वाफेनं फुटणार. फुग्यातलं पाणी कढईतल्या गरम तेलात आणि कढईतलं गरम तेल मीराच्या अंगावर. मीरा, आता तुला कोणी वाचू शकणार नाही आणि मंजिरीचा हा प्लॅन यावेळेला फसणार नाही. आईसाहेब, आईसाहेब, अहो तुम्ही इतक्या घामाघूम का झालात? काय झालं? अगं, घामाघूम म्हणजे उकाडा केवढा आहे. आणि हा ते मी जरा शेगडी आणि सिलेंडर चेक करत होते, म्हणजे काही लिकेज वगैरे नाही ना म्हणून. आईसाहेब, यावेळेस मी लक्ष ठेवेन. हो मीरा, तू लक्ष ठेवशील, पण मला काळजी वाटतच राहते ना. आणि मागच्या वेळेला संकट टळलं, पुन्हा तसं काही व्हायला नको. आणि तुला अजून गॅसचा वास पण येत नाही ना, म्हणजे काही लिकेज वगैरे असेल तर. हो. ठीक आहे, मी येते. अरे अथर्व आलाच. चला चकल्या तळायला घ्या. आईसाहेब, अहो चकल्या तळायच्या अगोदर त्याचं पीठ बनवावं लागेल आणि बाकी सगळ्या गोष्टी पण कराव्या लागतील ना. हो, मी पण ना. आणि अथर्व, हे सगळं जोडीने करायचं बरं का. नाही नाही तर तू उभा राहशील आणि तीच करत बसेल सगळं. नाही आई, करेन ना मी. ही शिकवेल मला. हो, शिकवेल. चला लागा, कामाला लागा. आलेच मी. येस.